वर्षाचा पाऊस झालाय त्यामुळे पाण्याची चिंता मिटली असं जर वाटत असेल तर थोडं थांबा, कारण आता संपूर्ण जगाची चिंता वाढवणारा हवामानाचा इशारा समोर आलाय। शतकभरातील सर्वात शक्तिशाली एल निनोची चाहूल लागली असून 2027 हे जगातील सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता ब्रिटनच्या हवामान खात्याने व्यक्त केली आहे। पॅसिफिक महासागराच्या पाण्याचं तापमान सामान्यापेक्षा तब्बल 3 अंश सेल्सिअसहून अधिक वाढण्याची शक्यता आहे। भारताची चिंता आणखी त्यामुळे वाढली आहे, कारण यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंतचा पाऊस सरासरीच्या 13% कमी आहे। एल निनो आणखी तीव्र झाला तर पुढील वर्षी शेती, पाणी आणि अन्नधान्य उत्पादनावर मोठा परिणाम व्हायची भीती व्यक्त होतीये। आमचे आउटपुट हेड संदीप रामदासी आपल्या सोबत आहेत। संदीप, ब्रिटनच्या हवामान खात्याचा हा इशारा, यंदा अल निनोचं संकट आहेच, पुढच्या वर्षी ते आणखीन गहिरं होऊ शकतं, काय तयारी केली पाहिजे आपण? किती गंभीर मानायचा हा इशारा? नम्रता, 2024 पेक्षा 2027 हे वर्ष जगातलं सगळ्यात उष्ण वर्ष ठरू शकतं अशी शक्यता, असा अंदाज ब्रिटनच्या मेटनं म्हणजे हवामान खात्यानं दिलेला आहे। याचा परिणाम आपण आत्ताच बघतोय की एल निनोचा आपण आत्ता ऑगस्ट संपला आहे तरीही 13% घट ही पर्जन्यमानामध्ये आपल्याला जाणवलेली आहे। मराठवाडा, विदर्भातले काही भाग, उत्तर महाराष्ट्र म्हणजे मध्य महाराष्ट्राचा पट्टा, याच्यामध्ये अनेक ठिकाणी हे आत्ताच पावसाचा खूप मोठी तूट, खूप मोठा खंड आणि त्याचा थेट परिणाम शेतीवर, शेतकऱ्यावर, तिथल्या अर्थकारणावर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। पुढचे 2-3 महिने सगळ्यात महत्त्वाचे असणार याच्यासाठी आहेत की आता जरी पुढच्या महिन्यामध्ये पावसाने साथ किती देतो, परतीचा पाऊस किती पडतो, त्याचा ओलावा कसा राहतो, त्याच्यातनं रबीच्या हंगामाचं काय होतं, हे सगळे प्रश्न हे आपल्या शेतकऱ्यापुढं, आपल्या अर्थातच सरकारसमोर सुद्धा असणार आहेत। आणि त्याच्यातच चिंता वाढवणारी ही बातमी म्हणजे हे वर्ष तर कसं तरी निघून जाईल। मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी थोडाफार पाऊस झाला, पिण्याच्या पावसाची चिंता थोडीफार मिटली आहे, पण पूर्ण उर्वरित महाराष्ट्रात आणि देशामध्ये हा पाऊस कधीही समान वाटप याचं होत नाही, समान पडत नाही। त्याचे जे तोटे आहेत ते आपल्याला हळूहळू जाणवायला सुरुवात होणार आहे। नम्रता, अगदी, आणि यंदा तर अल निनो होता, पुढच्या वर्षी प्रसन्न हा सुपर अल निनो असेल अशी भीती आहे। आपल्यासोबत कृषीरत्न विजय जावंदिया आहेत। जावंदियाजी, यंदा शेतीवरती बऱ्याच परिणाम झाला या लहरी पावसाचा, आणि पुढच्या वर्षी जर अशीच परिस्थिती बिकट राहिली तर आमचं काय, हा साहजिक प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला असेल। नाही नम्रताजी, पहिले तर तुम्हाला नमस्कार, खूप दिवसानंतर बोलायची संधी मिळाली। फार भयानक परिस्थिती आहे विदर्भात। ते जरी सांगत असले की 23%, 30% कमी आहे वगैरे, पण इतकी भयानक परिस्थिती आहे की नदी नाल्यांना नवीन पाणी आलेलं नाही, विहिरींमध्ये नवीन पाणी आलेलं नाही। त्याच्यामुळे आता इरिगेशन कसं करायचं हाही प्रश्न आहे। सोयाबीन फुलावर आहे, या आभाळ ऊन नाही तापलं म्हणून सोयाबीन थोडंसं जिवंत दिसत आहे। काल परवा काही काही ठिकाणी पाऊस झाला, त्यांना एक अमृतासारखा तो जीवदान देऊन गेला। पण आता सप्टेंबर मध्ये कमी पाऊस आहे म्हणतात, आणि तो कमी पाऊस झाला तर मग शेंगा भरणार नाहीत, त्याच्यात दाणे भरणार नाहीत, आणि सगळं सोयाबीन जाईल, आणि कापसाची तर वाढच नाहीये। 2 फूट, 1 फूट, 1.5 फूट, 1 फुटाच्या आत अशी वाढ आहे। कसं होणार आहे काही समजत नाहीये। हे तर झालं आता खरीपाचं, पण पुढे रब्बी मध्ये सुद्धा काही होणार नाही, कारण ओल जर राहिली नाही तर शेतकऱ्यांनी काय पेरायचं सोयाबीन काढल्यानंतर। तुरीची वाढ नाही आहे, तुरीच्या पिकांमध्ये तुरीच्या भावात तर आजच तेजी आली आहे म्हणतात 20 रुपयाची डाळीमध्ये। तर फार भयानक परिस्थिती आहे। आणि इतकंच नाही तर जनावरांना चारा आणि पिण्याचं पाणी जनावरांकरता, माणसांकरता गावातल्या विहिरी आटतील अशी परिस्थिती आहे जर असंच राहिलं तर। त्याच्यामुळे ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे। रब्बीमध्ये आणखीन एक धोका जो सांगितला जातो सुपर एल निनोचा, तो हा की रब्बीमध्ये थंडीचे दिवस कमी राहणार आहेत आणि तापमान वाढणार आहे। पण जिथे जिथे थोडाफोट जरी पाण्याची व्यवस्था आहे, तिथे जर गहू हरभरा पेरला आणि तापमान वाढलं तर ते सुद्धा मार खाणार आहेत। पश्चिम महाराष्ट्रामधले, कोल्हापूरच्या, साताऱ्याच्या, सांगलीच्या भागातले सगळी धरणं भरलेली आहेत म्हणतात। चांगली गोष्ट आहे, मी त्यांना धन्यवाद, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। पण विदर्भ, मराठवाडा जिथे शेतकऱ्यांचे प्रश्न अत्यंत बिकट आहे, मी कधीही आत्महत्या मोजलेल्या नाहीत। मी मनमोहन सिंगांना म्हणालो होतो की जो माणूस जगतोय तो चांगलं जगतोय का, तो मरत नाही म्हणून जगतोय, आणि ही परिस्थिती अत्यंत भयानक होणार आहे। पण मला असं वाटतं की याच्याकडे लक्ष द्यायला
कोणालाही नाही, अगदी वेळ जर नाही. तुम्ही आपल्याकडे हा अंदाज जसा आलेला आहे आतापासूनच जर आपल्याला कल्पना असेल तर खरं. कदाचित सरकारने त्यासाठी एक स्ट्रॅटेजिक प्लॅन आखलेला असला पाहिजे. जावंदिया सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. संदीप रामदासी आपले आउटपुट एडिटर सुद्धा आपल्यासोबत होते. धन्यवाद संदीप. अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्या सर्वांसाठी. हा केवळ शेतीचा विषय नाही आहे, हा शेतीचा आहे, ग्रामीण भागाचा आहे, शहरी भागांचा आहे. कारण ही परिस्थिती 2027चं रौद्र रूप, त्याचा हा टीझर ट्रेलर आहे आणि सुपर अल नॅनोचा पूर्ण ट्रेलर आणि नंतरची फिल्म बघणं बाकी आहे, जी कदाचित सगळ्यात मोठा धोकादायक प्रसंग असेल. आणि हा परिणाम फक्त शेतीसाठी नसेल, उद्योगधंद्यांना पाणी लागतं. अर्थात. आज शहरी भागामध्ये वापरासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागतं. त्याच्यामुळे सगळ्यांसाठीच एक मोठी वॉर्निंग आहे.